आज दिनांक 7 नोव्हेंबर 2025. आजची राईड ही इगतपुरी जवळील तीर्थक्षेत्र कपिलधारा आश्रम कावणे येथील आहे. नमस्कार, मी मोहन बोरसे द रायडर. आज ची बाईक राईड ही कपिलधारा कावणे येथील आहे. कावणे हे नाशिकपासून साधारण 50 किलोमीटर, त्र्यंबकेश्वरपासून साधारण 45 किलोमीटर आणि इगतपुरीपासून साधारण 15 किलोमीटरवर असलेलं हे सुंदर ठिकाण प्रेक्षणीय स्थळ असं धार्मिक स्थळ आहे. इथे महर्षी कपिल मुनींनी तपश्चर्या केली होती. त्यांनी आपल्या मातेला सांख्यशास्त्राचा उपदेश दिल्यानंतर मातेला स्वर्गलोकी पाठवलं होतं. त्याच्यामुळे इथं ह्या कुंडामध्ये, ज्याला गोमुख कुंड म्हटलं जातं, त्याच्यामध्ये जर तुम्ही आपल्या आईचं नाव घेऊन जर स्नान केले तर असं म्हटलं जातं की आपण आईच्या उपकारातून, ऋणातून मुक्त होतो. असे हे सुंदर ठिकाण. येथे श्री शंकर आणि श्रीरामाची भेटी झाली होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुंभमेळा जो पहिला ऑर्गनाईज झाला होता, आयोजित केला होता, तो ह्याच कावणे तीर्थक्षेत्राच्या तिथे आयोजित झाला होता. जेव्हा पेशव्यांनी नाशिकला रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरला कुशावर्त कुंडाची बांधणी केली, त्याच्यानंतर कुंभमेळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला भरण्यास सुरुवात झाली. असे हे सुंदर ठिकाण चारी बाजूने हिरवाईने नटलेलं. आणि इथं ह्या गोमुखातून जे पाणी येतं त्याला गुप्त गोदावरी म्हटलं जातं. आणि ते पाणी याचा स्रोत अजूनही माहिती नाही कुठून येतो. त्याच्यामुळे याला तीर्थ मानलं गेलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने या तीर्थक्षेत्राला एकदा अवश्य भेट द्यावी. आणि हे असे सुंदर ठिकाण नाशिकच्या जवळ असल्याने प्रत्येक हिंदू धर्मियाने इथे भेट देणं जरुरी आहे. धन्यवाद.